माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, शिवसेनेचा हा वटवृक्ष ज्यांनी जगवला, वाढवला, घडवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत, मंचावर उपस्थित आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय राऊत साहेब, मंचावर उपस्थित संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहिर, आदित्यजी शिरोडकर, कुचिकजी, आमचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार साहेब, पृथ्वीराज सुतारजी आणि सगळे मान्यवर पदाधिकारी, मागे आता वाजणारं जरा थांबवलं तर फार बरं होईल. मागे मागे वाजवणारे लोक जरा आता थांबवा, लोकांना ऐकू द्या जरा. हा, ऐकू द्या लोकांना शांतपणे. आम्ही समजू शकतो तुमचा उत्साह, तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत, पण आता आपण जरा शांतपणे ऐकूया. आज लय अंगात आलंय सर, तुम्ही आल्यामुळे अंगात आलंय एवढं. दादा हो, मला एक म्हणजे जेव्हा फ्रिक्शन झालं त्या फ्रिक्शनच्या नंतर एक शब्द फडणवीसांनी बोलला आणि तो मला फार असा जिवारी लागला होता आणि त्याचं उत्तर देण्यासाठी फार तडफेने आम्ही राज्यभर फिरायचं ठरवलं. तेव्हा ते म्हणाले की शिल्लक सेना आहे, शिल्लक सेना आहे. त्यांना प्रत्येक वेळेला मी महाप्रबोधन यात्रेची गर्दी दाखवते आणि शिल्लक सेनेचा काय नजारा आहे तो नजारा दाखवत असते. मला आज त्यांना पुन्हा एकदा सांगावंसं वाटतंय. तो दिवार चित्रपटातला एक डायलॉग आठवतोय की ज्याच्यामध्ये शशी कपूर विचारत आहे, अमिताभ बच्चन त्याला शशी कपूरला विचारतोय की मेरे पास घर है, गाड़ी है, बंगला है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या? तसं जेव्हा फडणवीस कधी त्या आविर्भावात जे त्यांच्या मनात आहे की मेरे पास देखो सब कुछ है, मेरे पास मोदी जी है, शाह है, ईडी है, सीबीआई है, इलेक्शन कमीशन है, प्रफुल्ल पटेल है, भुजबल है, भावना गवली है, मेरे पास सब कुछ है, क्या है तुम्हारे पास? हम बड़े फक्र के साथ कहते हैं हमारे पास संजय राउत है. हम बड़े फक्र के साथ कह सकते हैं की तुमच्याकडे शरण जाणारे, आता आडनाव घेत नाही मी, नाव घेत नाही, असे अनेक असतील, पण आमच्याकडे मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही असं सांगणारे सन्माननीय संजय राऊत साहेब आहेत. निष्ठेचं दुसरं नाव ते राऊत साहेब आमच्या सोबत आहेत आणि तोपर्यंत आम्हाला काहीच कमतरता नाही. कारण खूप साऱ्या शेळ्या मेंढ्या जमा करण्यापेक्षा असे वाघाचे छावे आमच्या सोबत आहेत, जे आमचं मार्गदर्शन करत आहेत, आम्हाला आमचं काम करण्यासाठी आम्हाला फुटप्रिंट देत आहेत, ते जास्त महत्वाचं आहे. दादा हो, कालच्या पत्राचा असर अजून नीटसा उतरलेला नाही. देवाभाऊंनी काल पत्र लिहिलं. पत्र लिहिताना त्यांना फार उशिरा उपरती झाली आणि उशिरा उपरती होऊन ते म्हणाले की सत्ता येते आणि जाते, देश महत्वाचा असतो. मला हसायला आलं त्यांच्या बोलण्यावर की म्हणजे आमच्या गावाकडे म्हण आहे बरं का, करून करून भागलेन देवपूजेला लागले. काय म्हणजे देवाभाऊंच्या ह्या वाक्याचा अर्थ काय काढायचा, काय बोलायचं आता की सत्ता येते आणि जाते पण देश महत्वाचा. खरं तर ती भाजपा फार वेगळी होती, ज्या भाजपामध्ये अटल बिहारीजींसारखे नेते होते, जे अटलजी जेव्हा राजीनामा द्यायला उभे राहिले तेव्हा पार्लमेंटमध्ये ते म्हणत होते की मंडी सजी हुई थी, बाजार तैयार था, माल बिकने के लिए तैयार था. खासदारांची खरेदी विक्री. मंडी सजी हुई थी, माल बिकने के लिए तैयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा क्योंकि सरकारें आएंगी और जाएंगी, लेकिन ये लोकतंत्र बचना चाहिए. वाजपेयींची ती भाजपा आता राहिलेली नाही. वाजपेयींच्या त्या भाजपाला आता तिलांजली दिलेली आहे
आता एका वेगळ्या भाजपाच्या संस्कृतीने जन्म घेतलेला आहे। राजे हो, हे नीट समजून घ्या पुन्हा एकदा। वारुळ मुंग्या बांधतात, मुंग्या वारुळ बांधतात, परंतु जेव्हा संपूर्ण वारुळ तयार होतं तेव्हा त्यात राहायला मात्र मुंग्या नसतात, त्यात राहायला सरपटणारे प्राणी, विषारी प्राणी राहायला येतात। भाजप आणि RSSच्या असंख्य मुंग्यांनी भाजपच्या सत्तेचं वारुळ बांधलं। मला वाईट वाटतं चंद्रकांत दादांबद्दलही आणि मेधा कुलकर्णींबद्दलही आणि असंख्य लोकांबद्दल ज्यांना ज्यांना देवाभाऊंनी साईडलाईन केलं, ज्यांना ज्यांना संपवलं, कारण त्या सगळ्या लोकांनी मिळून भाजपच्या सत्तेचं वारुळ बांधलं होतं। पण आता त्या वारुळात त्याच लोकांना राहायचं भाग्य नाहीये। बिचाऱ्या उपाध्ये भंडारी सारख्या लोकांबद्दल तर अपार सहानुभूती वाटते आणि काही चित्रविचित्र बायकांना बघून नुसतंच हसायला येतं। हे काय करायचं यांचं, की या माणसांना ती जागाच नाही मिळाली। दादा हो, ह्या सगळ्या लोकांमध्ये, ह्या सगळ्या सिनोरिओमध्ये फक्त आणि फक्त स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या अतीव महत्वाकांक्षेपोटी, आपल्या अत्यंत हावरट स्वभावापोटी, सत्तेची किती ओढ, किती चटक असावी एखाद्याला, की ती सत्ता आणि ती खुर्ची हस्तगत करण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण देवाभाऊंनी कायम अस्थिर ठेवलं। त्याचा परिणाम असा झाला की कुठल्याही राज्याचं जेव्हा सरकार अस्थिर असतं तेव्हा त्या राज्यामध्ये उद्योजकांना गुंतवणूक करण्यामध्ये भय वाटते, ते गुंतवणूक करत नाहीत। परिणामी इथली सरकार देवाभाऊंनी, देवेंद्र फडणवीसांनी इतकी अस्थिर ठेवली की ज्याचा परिणाम इथला एक एक उद्योग बाहेर जायला लागला आणि पुणे मुंबई जिथे अख्ख्या राज्यातनं लोक आपलं पोट भरायला येत होते, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम शोधायला येत होते, आता ते काम त्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। पण हे सगळं असताना सुद्धा यावर काही प्रश्न विचारले जातील असं आमच्यासारख्या भाबड्यांना वाटतं, कारण आम्ही या राज्यातले टॅक्स पेयर आहोत। आम्ही घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल, टोल टॅक्स, रोड टॅक्स प्रामाणिकपणे भरतो आणि असा प्रामाणिकपणे जेव्हा आम्ही टॅक्स भरतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमच्या टॅक्स मधून, आमच्या कष्टाच्या पैशातनं जर अधिवेशनावरती करोडो रुपये खर्च केले जात असतील तर त्या अधिवेशनामध्ये आमच्या विकासावर, आमच्या कल्याणासाठी, आमच्या भविष्यासाठी काही योजना आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे। पण तशी चर्चा अधिवेशनात होण्याच्या ऐवजी नवाब मलिकांचे काय, सांगा मलिक कुणाचे, यावर जर चर्चा होत असेल आणि करोडो रुपये वाया जात असतील तर वाईट वाटतं। राजे हो, मलिक सत्ताधारी बाकावर बसले आणि जेव्हा म्हटलं जातं की आम्हाला माहित नाही ते कसे काय बसले, माझं जेवढं वय नाही तेवढा मलिकांचा सत्तेतला अनुभव आहे। एवढा अनुभवी माणूस सहजासहजी सत्ताधारी बाकावर बसणार नाही। तो माणूस सत्ताधारी बाकावर बसतो म्हणजे त्यांचं पक्क ठरलेलं असतं। एक दिवस नाही, तब्बल 2 दिवस तो सत्ताधारी बाकावर माणूस बसतो। याचा अर्थ त्यांची आपसी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते। पण महाराष्ट्राचा बॅकफायर होतोय म्हटल्यावरती, आपल्यावरती डाव उलटतोय म्हटल्यावर मात्र फडणवीस तो मी नव्हेच म्हणत हात वर करत पत्र लिहितात। अरे इंटरनेट आणि फोन कॉलच्या काळामध्ये रोज भेटताय, मांडीला मांडी लावून बसताय, रेटारेटी खेटाखेटी करताय आणि तुम्हाला पत्र लिहायची काय गरज होती? कुणाला येड्यात काढता तुम्ही? अरे आम्ही काय धोत्रावर इन करतो का? बगलत रेडिओ आहे का? कानात भिडे आहेत आमच्या का? डोसक्याला गोड तेल लावतोय आम्ही आणि तुम्ही आम्हाला सांगताय मी पत्र लिहिलं, मी पत्र लिहिलं आणि शानपण सांगतात त्यांचे हुजरे आणि मुजरे आणि बार्किंग ब्रिगेड मधले लोक कंबोज सारखे चिल्ले पिल्ले। अरे पहला पत्थर वो उठाए जो पापी ना हो और जिसने पाप ना किया हो। मूळ त्या कंबोजवरच शेकडो कोटीच्या बँक घोटाळ्याचा आरोप आणि त्यानं शानपण सांगायला निघतोय। अहो फडणवीस साहेब, माणसं निवडताना किमान प्रामाणिक माणसं तरी निवडा। आमच्याकडे बघा, आम्ही प्रामाणिक माणसं आहोत। आम्ही लाख वेळा सांगतो, कधी भी चेक कर रे, कधी भी कुठलाच ईडी सीबीआय क्रिमिनल रेकॉर्डचं बॅगेज नाही आमच्याकडे। लय लय पक्के माणसं होत आणि लय स्वच्छ होत आम्ही। पण ह्या सगळ्यांमध्ये जाणीवपूर्वक
मलिकांचा विषय जाणीवपूर्वक 2 दिवस चर्चेला आणला जातो, कारण पहिल्या 2 दिवसात आम्हाला अपेक्षित असतं मराठा ओबीसी आरक्षणावर चर्चा व्हायला हवी. आम्हाला अपेक्षित असतं अवकाळी आणि गारपीट आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर चर्चा व्हायला हवी. आम्हाला अपेक्षित असतं बेरोजगारी आणि कंत्राट भरतीवर चर्चा व्हायला हवी. आम्हाला अपेक्षित असतं टीईटी घोटाळ्यातल्या तुकाराम सुपेकडे अजून जर पैसे निघत असतील तर टीईटी घोटाळ्याचं काय केलं, तुकाराम सुपेचं काय झालं, अब्दुल सत्तारांची चौकशी कधी करणार आहात, याच्यातल्या चौकशी करणाऱ्या अधिकारी ज्या होत्या नौटके, भाग्यश्री नौटके, मी कदाचित नाव विसरत असेल, या नौटकेंना नंतर साइड पोस्ट का दिली गेली. जे लोक तपास अधिकारी म्हणून काम करत होते त्या प्रत्येक तपास अधिकाऱ्याला टीटी प्रकरणातनं साइड पोस्ट करत का बाजूला केलं गेलं, यावर फडणवीस चकार शब्द बोलत नाहीत. ललित पाटील प्रकरणात पहिल्या दिवशी जी नावं घेतली होती त्याच्यावर आजही ठाम आहे मी की ललित पाटील प्रकरणामध्ये होय, मी म्हटलं होतं डॉक्टर मरसाळे, डॉक्टर देवकते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण देवकतेंचं स्टेटमेंट नजरेआड करता येत नाही. देवकतेंनी स्पष्ट भाषेत सांगितलं मैं नाम मात्र हूं. आपल्याच माध्यमातून ऐकलो मी, मीडियाच्या माध्यमातून, की देवकतेंनी स्पष्टपणे सांगितलं मला बळीचा बकरा केलं जातंय. वर एक मोठा नेक्सस आहे. फडणवीस साहेब, तो नेक्सस कधी बाहेर येणार आहे ते सांगा, कारण तुम्ही ससून मधल्या लोकांवरती कारवाई करताय. ससून मध्ये आता फक्त संजीव ठाकूर, चौकशी अहवालात संजीव ठाकूर दोषी आहेत हे पक्क झालंय. अजूनही संजीव ठाकूरची अटक का केली नाही, आणि हो, संजीव ठाकूर म्हणजे शेवटची कडी अजिबात नाही. त्याच्या पुढचं काय ते बोला, कारण ससून मधलं जे काही आहे ते ललित पाटील ससून मध्ये आल्यानंतरचा एपिसोड आहे. मुळात ललित पाटीलला ज्या गुन्ह्यासाठी अटक झाली तो एमडी ड्रगचं प्रोडक्शन, त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याच्या एजन्सी, त्याचे एजंट, या सगळ्यांशी संबंधित असणारा नेक्सस कधी बाहेर निघणार आहे, यावर देवेंद्र फडणवीसांनी चर्चा करणं अपेक्षित आहे, उत्तर देणं अपेक्षित आहे. माझ्याकडे बोलण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत, पण तुमच्यासारखीच मी सन्माननीय राऊत साहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहे. ललित पाटील प्रकरणात मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय राऊत साहेब असतील किंवा माझे पक्षप्रमुख असतील, सगळ्यांनीच वेळोवेळी मला धीर देत, मार्गदर्शन करत, मला हा मुद्दा उचलण्यासाठी जे आवश्यक ते सगळं प्रोत्साहन दिलं. मी या सगळ्यांचे आभारी आहे. आजच्या दिवशी राऊत साहेबांच्या समोर ही एवढीच भूमिका मांडते. कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्यांची, यापैकी एकाचीही माफी मागणार नाही. माझ्या मतावर ठाम आहे, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.